वो कांग्रेस खुद के दम पर लड़ने वाली है कि पूरा आघाड़ी करके लड़ने वाली है? आज हमारा नया अध्यक्ष भाई जगताप चार्ज लिया है। वर्किंग प्रेसिडेंट मिस्टर चरण सिंह सप्रा भी आज चार्ज लिया है। अब जो गैदरिंग था वो जो प्रोग्राम में आप हमारा वर्कर्स का जोश देखा और हमारा जो लीडर्स बात किया वो सब आप जान लिया है। हमारा वर्कर्स में हमारा लीडर्स में ऐसा जोश है कि हम सब सीटों से लड़ना है। we'll discuss. There is a screening and strategy committee, and that committee will sit, look into all the issues and make the recommendations. एक महत्वपूर्ण सवाल ये है कि आप जब भाषण दे रहे थे तो आपने शिवसेना को कड़े शब्दों में बिना नाम लिए कहा कि कुछ लोग जो यूपीए का पार्ट नहीं है वो कन्फ्यूजन पैदा करने की कोशिश कर रहे हैं और जानबूझ के हमारे राष्ट्रीय अध्यक्ष के बारे में या यूपीए अध्यक्ष के बारे में गलत बयानबाजी कर रहे हैं, वो बंद होना चाहिए। Yes, I did say that because the United Progressive Alliance (UPA) is an institution in itself, and it had given a great governance in the country for a decade under the leadership of Srimati Sonia Gandhi and under the Prime Ministership of Manmohan Singh ji. And Sonia Gandhi ji is committed for a secular India and harmony in India, and anybody raising any issue which is not concerned with them cannot be tolerated by Congress people. Those who are not part of UPA are not relevant. Those who are not part of UPA are not relevant and have no business to create confusion amongst our partners. It is not prudent on part of any gentleman to poke their nose into the affairs of such a great forum like UPA. One who speaks is neither a partner nor was sympathizer of UPA in the last decade. And this is what is the feeling of everyone, every congressman. And in Maharashtra, the Mahavikas Aghadi, as name suggests, Maharashtra development is main agenda of our common minimum program, and we shall adhere to it. Our leader Srimati Sonia Gandhi ji has already expressed, and she is keen on implementation of common minimum program for the welfare of people of Maharashtra. लीडर्स का एक ही अभिप्राय है कि हम इंडिपेंडेंटली लड़ो करके है, लेकिन ये डिसीजन सब डिसीजन हमारा स्क्रीनिंग कमेटी एंड स्ट्रेटजी कमेटी जो है वो तय करेगा, वो रिकमेंडेशन करेगा, हाई कमांड तय करेगा। थैंक यू। आपको ऐसा नहीं लगता है गलत सवाल आप पूछ रहे हैं? जिनको मिली उन्हें पूछिए, हमें क्यों पूछ रहे हैं? पॉलिटिकल वेंडेटा ऐसा है, एक तो है राष्ट्र में जो चल रहा है, हम देख रहे हैं। बीजेपी सेंट्रल गवर्नमेंट ऑफ बीजेपी, Modi's under the Modi's leadership,
they are abusing the constitutional authorities. They are abusing or appropriating for political purpose, political reason, these ID, ED, CBI एक जगह में नहीं, हम सेवरल प्लेसेस में देख रहा है। एनी हरासमेंट, पॉलिटिकल हरासमेंट विथ अ पॉलिटिकल वेंडेटा काँग्रेस विल नॉट टॉलरेट। ईडीच्या नोटीसमध्ये नेमकं काय आहे ते मला माहीत नसल्यामुळे मला एक कल्पना देण्यात आलेली आहे ती अशी, पंजाब नॅशनल बँकेच्या काहीतरी याच्यावरनं त्यांना ती पंजाब महाराष्ट्र PNB बँकेच्या काहीतरी याच्यावरून ती नोटीस दिलेली आहे। PMC। आता असं आहे की आज हजारो कोटीच्या ठेवी त्या सर्वसामान्यांच्या गेलेल्या आहेत। मला माहीत नाही की त्यातल्या डायरेक्टर आहेत, त्यांचा काय संबंध आहे हे मला माहीत नाही, पण एवढं मात्र नक्की आपण गेली 6 वर्ष पाहिलेलं आहे, चिदंबरम असतील किंवा काँग्रेसचे मोठे नेते असतील, या सगळ्यांना आणि इतर जे त्यांच्या विरोधामध्ये ठामपणे बोलतात त्यांना अशा पद्धतीने ईडी असेल, मग बाकीचे सगळ्या यंत्रणा आहेत, ज्या यंत्रणा इतकी वर्ष इंडिपेंडंट काम करत होती या देशामध्ये, मोदी सरकारने विशेषतः मोदी यांनी स्वतः पंतप्रधानांनी खरं याच्यात लक्ष घालून हे असं होता कामा नये देशामध्ये जे घडतंय दुर्दैवाने, त्याचाच एक भाग म्हणून हा आता जे महाराष्ट्रामध्ये आपण जे ईडीची नोटीस म्हणताय, आपल्याला आठवत असेल शिवसेनेचे आमदार प्रताप नाईक यांना सुद्धा ईडीने अशीच नोटीस दिली होती त्यांच्या मुलाला आणि त्यांना, म्हणजे विंडिक्टिव्ह जो हे आहे त्यांचा एजेंडा तो कसा आहे बघा, हे मोठं उदाहरण आहे। प्रताप सरनाईक मुलाच्यासाठी त्यांच्यासाठी सुप्रीम कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टाने त्यांना त्याच्यामध्ये हे दिला, स्टे दिला, त्यांनी प्रताप सरनाईकांच्या छोट्या मुलाला नोटीस दिली। म्हणजे इतक्या खालच्या दर्जावर जाऊन हे सरकार काम करतंय। याचं एकच कारण, गेले वर्षभर 7 दिवसांनी पडणार, 1 महिन्याने पडणार सरकार काय पडलं नाही आणि ते अजून 5 वर्ष पडणार नाही आणि ही आघाडी मजबूत राहील, येणाऱ्या 5-25 वर्ष ते पडणार नाही असं त्यांना त्याची माहिती। एजेंसियों का उसको लेकर क्या कहेंगे? 3 लोग महाविकास आघाड़ी के, एकनाथ खड़से को 30 को बुलाया गया है, 29 को संजय राउत की वाइफ को बुलाया गया है और इसके पहले प्रताप सरनाईक को। जी, प्रताप सरनाईक की जो नोटिस मिली थी वो इससे जाहिर होता है कि ये कितनी विंडिक्टिव काम करने का ये कर रहे हैं और विरोधियों को डराने का, धमकाने का काम कर रहे हैं। प्रताप सरनाईक की केस में उनके बेटे और उनको जब नोटिस दी गई, वो सुप्रीम कोर्ट गए, सुप्रीम कोर्ट ने कहा कि आप उनको कुछ नहीं कर सकते, ये सुप्रीम कोर्ट ने कहा है। तो जाहिर है कि अगर सुप्रीम कोर्ट को कुछ उसमें पता होता, सब्सटेंस होता, तो नहीं होता। और उस वक्त उन्होंने उनके छोटे बेटे को नोटिस नहीं दी थी, पर इन दोनों को जैसे वहाँ से राहत मिली, उन्होंने छोटे बेटे को भी दिया। मैं ये आपका ध्यान आकर्षित करना चाहता हूँ, ये सरकार पिछले 6 सालों से बहुत सारे नेता, कांग्रेसी भी नेता, ममता बनर्जी को सताया गया, चिदंबरम जी को सताया गया, बाकी सारे जो उनके विरोध में काम कर रहे हैं, जो उनके विरोध में सच्चाई बोल रहे हैं, उनको इस तरह से ये जो सरकारी इंस्टीट्यूशन है उसका गलत इस्तेमाल करके उनकी आवाज़ दबाने की कोशिश कर रहे हैं। PMC बैंक का देखिए, हाल फिलहाल तो ये वेंडेटा पॉलिटिक्स दिख रही है, लेकिन अगर नोटिस दिया है तो उसकी तहकीकात होगी और उसके आगे स्पष्ट होगा कि क्या हुआ है। लेकिन सर कहीं ना कहीं जो है एक के बाद एक जिस तरीके से सरनाईक जी को दिया गया, उसके बाद जो है एकनाथ खड़से जी को दिया गया, और अभी ये संजय राउत जी को दिया गया, उनकी पत्नी को दिया गया है, तो आपको इसके पीछे संजय राउत जी ने एक बहुत अच्छा जवाब दिया है, जहाँ तक मैं जानता हूँ, आ देखे जरा किस में कितना है दम, ये उन्होंने कहा है। तो एक चीज और है कि हम 6 वर्षों से देख रहे हैं कि भारतीय जनता पार्टी CBI, ED वगैरह को अपने अग्रिम संगठन के जैसे वापर कर रही है। तो ये बीजेपी की फ्रंटल ऑर्गेनाइजेशंस बन रही हैं और ये फ्रंटल ऑर्गेनाइजेशंस उनको मदत करने का काम कर रही है। भाषणामध्ये तुम्ही म्हटलेलं आहे की अगर मुंबईमध्ये जर अगर विधायकांना फंड मिळेल
तर ह्या संबंधाचे सरकारला जी जबाबदारी असणार ती काँग्रेस शिवसेनेची असणार आहे. नाही, बिलकुल ते जबाबदार आहे, कारण या सरकारच्या नेतृत्व त्यांच्याकडे आहे. शिवसेना या सरकारच्या नेतृत्व करत आहे, तर सरकारची जबाबदारी वाढलेली आहे, त्यांची जबाबदारी वाढलेली आहे की कोअलिशन गव्हर्नमेंटमध्ये जे त्यांचे सहकारी आहेत, काँग्रेस आहे, NCP आहे, त्यांचा जो एजेंडा आहे किंवा त्यांचे आमदारांची जो समस्या आहे, त्यांना फंड वेळेवर मिळाला पाहिजे, महानगरपालिकाला वेळेवर फंड दिली पाहिजे, बाकी जो कॉमन मिनिमम प्रोग्रामचा जो एजेंडा आहे तो एजेंडासुद्धा लागू केला पाहिजे. काँग्रेस NCPचा आमचा मॅनिफेस्टो जो आहे तो मॅनिफेस्टो लागू झाला पाहिजे. हे सर्व जबाबदारी त्यांची आहे, त्यांनी पाहायला पाहिजे आणि अशा प्रकारचा कुठलाही भाष्य झाला नाही पाहिजे जेणेकरून काँग्रेसची आमच्या नेत्याचा कुठेतरी ह्याच्यामध्ये सन्मानामध्ये प्रश्नचिन्ह लागेल. साधारणपणाने दिल्लीच्या सरकारचे विरोधी जे बोलतील त्यांना ईडीची नोटीस येते. हा योगायोग आहे का जाणीवपूर्वक मुद्दामून केलं आहे, हे आपण जर सिक्वेन्स बघितला तर जाणीवपूर्वक त्रास देण्याचं धोरण आहे असंच वाटतं आणि मला खात्री आहे की त्यात काही निष्पन्न होणार नाही. पण एखाद्याला बदनाम करणं, एखाद्याच्या मागे त्रस्त करून सोडणं हा प्रयत्न काही लोक या देशात करतायत, हे भारतातल्या जनतेला कळायला लागले. आणि ईडी साहेब असे म्हणले की मागील वर्षभरापासून आम्हाला ईडीचा दबाव टाकतायत सरकार पाडण्यासाठी, यामध्ये तथ्य वाटतंय का, त्याबद्दल काय सांगता? हो, तथ्य असणारच ना. राऊत साहेब बोलले म्हटल्यावर तथ्य आणि असणार. अजून एक प्रश्न, यामध्ये येणार चंद्रकांत पाटील असे म्हणते तुम्ही कोल्हापूरला जाणार वगैरे, तर त्याकडे तुम्ही कसं बघताय? माझं मिशन झाल्याशिवाय मी कोल्हापूरला जाणार. त्यांच्याबद्दल मी शक्यतो काही बोलत नाही. देण्यात येत आहेत असा आरोप संजय राऊत. नाही, महाराष्ट्रामध्ये गेल्या काही काळामध्ये जे कोणी भाजपच्या विरोधात, केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका घेईल त्याच्या विरोधात कुठेतरी ईडीचा वापर होते हे जग जाहीर आहे. बरेचसे नेत्यांना नोटीस आले, नोटीस येण्याच्या आधी त्याची बातमी बाहेर आली, पण ज्यांना नोटीस गेली त्याचं काय झालेलं आहे आजपर्यंत ईडीला सांगता आला नाही. कुठेतरी लोकांच्या मनामध्ये एक भीती निर्माण करण्यासाठी या प्रकारच्या कारवाया होत राहत आहे. पण कितीही सूडभावनेने हे ईडीचा वापर झाला, महाराष्ट्रामध्ये या प्रकारच्या कारवाईला लोक घाबरणार नाही. संजय राऊतांची आजची पत्रकार परिषद म्हणजे धनुष्यबाण ते हवाबाण, केवळ तोंडाच्या वाफा, पुरावे द्या आणि मोकळे व्हा. कर नाही त्याला डर कसली, परंतु वैफल्यग्रस्ततेने आज त्यांनी अनेक सवंग पद्धतीची विधानं केली. मी तोंड उघडलं तर केंद्र सरकारला हादरे बसतील. तुमचं तोंड दाबलंय कुणी? उघडा ना तोंड, जे मनातील ते बोला, तुमच्या बोलण्याने काही फरक पडणार नाही. आणि त्यामुळे राऊत साहेब, कर नाही त्याला डर असायचं कारण नाही. थेट पुरावे द्या, ईडीच्या नोटिशीला उत्तर द्या. भारतीय जनता पार्टीवर हेत्वारोप करण्याचे धंदे आणि उद्योग आता बंद करा. कंपाऊंडरकडनं औषध घेताय, आता MD डॉक्टरकडनं घ्या, म्हणजे तुमची मनस्थिती थोडी ठीक होईल.